छत्रपती संभाजीनगर शहरात गोवंश तस्करी विरोधात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक केली जात असलेल्या 9 गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली असून बोलेरो पिकअप वाहनासह 2 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे। या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 16 डिसेंबर रोजी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बोलेरो पिकअप क्रमांक MH20 GC 7236 मधून गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे। ही माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांना दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके आणि गुन्हे शाखेच्या पथकाने हर्सुल चौक परिसरात सापळा रचला। फुलंब्रीकडून येणाऱ्या संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा देण्यात आला असता चालकाने वाहन न थांबवता दिल्ली गेटच्या दिशेने भरधाव पळ काढला। पोलिसांनी पाठलाग करून रेंगटीपुरा चौकात सदर वाहन अडवले। तपासणी दरम्यान बोलेरोमध्ये दाटीवाटीने कोंबलेली 9 गोवंश जनावरे आढळून आली। आरोपींकडे जनावरांचे मालकी हक्क किंवा वाहतुकीसाठी कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले। तर या कारवाईत सुमारे 5,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्यात 9 गोवंश जनावरे आणि बोलेरो पिकअप वाहनाचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे। शोहेब ख्वाजा कुरेशी आणि सोहेल अल्ताफ कुरेशी या आरोपींना अटक करण्यात आली असून फैयाज खलील कुरेशी या आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। तर गोवंश तस्करी विरोधात पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून अशा अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू राहील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे।